हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या दूधगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला 6 दिवसांपासून गळती लागली आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तांत्रिक बाबींमुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत। गळतीमुळे गेल्या आठवड्यापासून रेंदाळचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी विहिरी तसंच कूपनलिकांचा आधार घ्यावा लागतोय। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावची लोकसंख्या 35,000वर आहे। रेंदाळ गावाला सुरकुड इथल्या दूधगंगा नदीवरून जलस्वराज्य पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातोय। सुरकुड इथल्या दूधगंगा नदीवरील पाणी उपसा केंद्रापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावरील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे। त्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गेल्या 6 दिवसांपासून झटत आहेत, परंतु उपसा केलेलं पाणी शेतजमिनीत मुरत असल्याने दुरुस्तीमध्ये अडचणी येत आहेत। गळतीच्या आजूबाजूला काळी जमीन असल्याने गळती काढण्यावर मर्यादा येत आहेत। कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आठवडाभर बंद आहे। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरपंच सुप्रिया पाटील सर्व सदस्य ठाण मांडून गळती काढण्याचे नियोजन करत आहेत। दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुख्य जलवाहिनीच्या गळतीचे काम पूर्ण होऊन शनिवारपासून गावाचा पाणी पुरवठा चालू होण्याची अपेक्षा सरपंच सुप्रिया पाटील यांनी व्यक्त केली।